लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यामध्ये जनसन्मान यात्रा काढण्यामागचं कारण काय? ह्या यात्रेचं नाव जनसन्मान यात्रा का ठेवलं? या वर्षीचा अर्थसंकल्प मी जो सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये मी जाणीवपूर्वक अनेक सहकाऱ्यांशी बोललो, महिला कार्यकर्त्यांशी बोललो, युवक युवतींशी बोललो, वडीलधाऱ्यांशी बोललो, समाजातले जे जे घटक आहेत, व्यापारी असतील, शेतकरी असतील, आमचे कामगार असतील, मोलमजुरी करणारे असतील, आणि त्याच्यामध्ये आपण यावेळेस माझा 10वा अर्थसंकल्प होता. महिलांच्या करता, युवकांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता काय काय आपल्याला नवीन योजना आणता येतील. आपले युवक युवती आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, त्यांना स्वतःची नोकरी पाहिजे, त्यांचा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पुढे त्यांच्यावर पडणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्या योजना आणत असताना बजेट सादर करण्याआधी मी प्रत्येक घटकाचा आवाज ऐकला, त्यांचं दुःख, त्यांच्या गरजा समजून घेतल्या, आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व काही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी केला. प्रस्ताव मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळापुढे नेला, त्यांनी मान्यता दिली. नंतर विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे देखील सभागृहांनी त्याला मान्यता दिली, आणि त्याच्यामुळे ह्या चांगल्या योजना मी माझ्या मायमाऊलींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, युवक युवतींच्या करता आणू शकलो. त्याचा रास्त अभिमान मला आहे. आणि ह्या गोष्टी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायच्यात, म्हणून मी तुमच्या ह्या शहरामध्ये आलेलो आहे, या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. जनतेची सेवा करणं हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. अतिशय विनम्रपणे मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून, आम्हाला तुम्ही सगळ्यांनी जे काही सांगताय, त्यांच्या काय अडचणी आहेत आणि ते सोडवण्याच्या करता जे काही करता येणं शक्य आहे, आम्ही राजे नाहीत, आम्ही जनसेवक आहोत, तुमचे सेवक आहोत. आणि ह्याच उद्देशाने मी आणि माझे सगळे सहकारी इथं आलेलो आहे. अजून बरेच दिवस बाकीचाही राज्यामध्ये फिरायचं आहे. मला एक गोष्ट जाणवली, समाजातल्या सगळ्या जाती धर्मातल्या गरीब महिलांच्या बाबतीमध्ये खूप अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. कधी कधी पोटाला चिमटा घ्यावा लागतो. मनात असलं हे करावं तरी देखील आर्थिक परिस्थिती नसती. म्हणून आपण महिलेचं सबलीकरण केलं पाहिजे, तिला सक्षम केलं पाहिजे. महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. 4थं महिला धोरण आमच्या महिला बाल विकासच्या मंत्री आदिती तटकरेंनी काही महिन्यापूर्वीच आणलं. त्याच्यात अनेक ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर केल्या. परंतु माझ्या महिलेला पण सन्मानाने राहता आलं पाहिजे, घरात मानाने त्या ठिकाणी वावरता आलं पाहिजे, ही आमच्यासारख्या सगळ्यांची भावना होती. अनेक जाती धर्माचे आमच्या सगळ्या महिला असतात, म्हणून योजना आणत असताना गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या करता खास विचार केला. श्रीमंताची ऐपत असते, श्रीमंत कसंही आपलं स्वतःचं कुटुंब चालवतात, संसार करतात, सगळ्या मुलाबाळांना शिकवतात. पण जे मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत त्यांना जे प्रसंग येतात, मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरून घ्यायचं ठरवलं. ऑनलाईन काही अडचणी आल्या, ऑनलाईन कधी कधी बंद पडायचं, महिलांना भीती वाटायची आपला फॉर्म जातो की नाही. काही काही बाबतीमध्ये आमचं केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड असल्यानंतर बऱ्याचशा अडचणी आम्ही दूर केल्या. वयाची अट 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत केली. जे जे काही करता आलं ते करण्याचा अतिशय मनापासून आम्ही प्रयत्न केला. माय माऊलींनो, हे सगळं करत असताना आता 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही तुम्हाला देणार आहे. जुलै महिना गेला, ऑगस्ट महिना आता सुरू आहे. 19 तारखेला रक्षाबंधन आहे. अलीकडे तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधताय, भावाच्या नात्याने बांधताय, विश्वासाच्या नात्याने बांधताय. हा भाऊ आपल्याकरता निश्चितपणे एक आधारवड बनेल ह्या उद्देशाने तुम्ही बांधताय, आणि त्याला पात्र राहण्याचं काम आम्ही जीवाचं रान करून ते करणार आहोत. हा देखील शब्द मी आपल्या सगळ्या महिला वर्गाला देतो. एवढ्यावरच आम्ही महिलांना थांबणार नाही.
हे सगळं करत असताना 19ला रक्षाबंधन आहे, 17 तारखेला तुम्ही जे बँकेचे नंबर दिलेले आहेत, अकाउंट नंबर तुमचा, तिथं प्रत्येक महिलेच्या जी लाभार्थी ठरलेली आहे, लाभ घेण्याला पात्र ठरलेली आहे, आम्ही लाभ देणार, त्याच्यातनं माझ्या महिलेला, माझ्या मायमाऊलीला बळ मिळणार. आणि ह्या प्रकारे 17 तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी 1.25 ते 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये 3-3 हजार रुपये जमा होणार. ही गोष्ट लक्षात घ्या. मायमाऊलींनो, आम्ही एवढी चांगली योजना आणतोय आणि विरोधक टीका करतायत, त्याच्यामध्ये विरोध करतायत. अरे यांना कळतं का नाही? जर आम्ही गरीब महिलेच्या करता चांगल्या प्रकारची योजना आणली तर त्याच्यामध्ये घाबरून जायचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये यांना वाईट वाटायचं काय कारण आहे? हे सरकारमध्ये असताना त्यांना कुणी अडवलेलं होतं अशा प्रकारच्या योजना आणायला? त्यांनी नाही आणल्या, आम्ही आणल्या. आम्ही ही योजना आणत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, मी ज्यावेळेस तटकरे साहेबांच्या आणि बाकीच्या सहकाऱ्यांच्या बरोबर माझ्या नाशिकपासून दिंडोरीपासून सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ती सुरुवात केल्यानंतर अनेक मतदारसंघ गेले 4-5 दिवसामध्ये आम्ही घेतलेले आहेत. आज मी मालेगावमध्ये आसिफभाई शेख आपले माजी आमदार आहेत, त्यांचे वडील पूर्वी 10 वर्ष आमदार होते माझ्याबरोबर, सुनील तटकरे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. त्यांचं मध्ये दुःखद निधन झालं. ते आमच्या परिवारातले आहेत आणि मला काही अडचणीमुळे भेटता आलं नाही. आज अनायशा नाशिकवरून येताना मालेगावमध्ये लागणार होतं, म्हणून मी ठरवलं मालेगावमध्ये जायचं. मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर मायमाऊलींनो, मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात, पोलीस अधिकारी भेटतात, कलेक्टर, SP, CO आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, गुप्तचर विभागाने तुमच्या जीवाला वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत, तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्यात. अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका, अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषतः ह्या गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. पण मायमाऊलींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो, मी स्पष्ट करू इच्छितो, माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत, तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय. प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर कधी ना कधी तो माणूस त्या ठिकाणी जात असतो. जर माझ्या मायमाऊलींच्या कल्याणाकरता, माझ्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता, माझ्या युवक युवतींच्या कल्याणाच्या करता काम करताना, बहिणींनो, भावांनो, माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही. गेल्या 33 वर्षापासून मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार. जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान भूमीतील लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या मायमाऊलींच्या आणि मातांच्या सेवेत गेला तरी मी एक समाधान व्यक्त करीन. मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजेल. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. हे आवर्जून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. मित्रांनो, मायमाऊलींनो, घरातनं बाहेर पडत असतानाच आम्ही तो विचार करून बाहेर पडतो. आम्ही जनसेवक आहोत. आम्ही अशा पद्धतीनं जर काही आम्हाला कोणी गुप्तचर विभागाने सांगितलं तर घरात बसणारी माणसं आम्ही नाही. आम्ही लोकांच्यामध्ये मिसळणारी माणसं आहोत आणि आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुणाचं नुकसान केलेलं नाही.
कुणाचं वाटोळ केलं नाही. त्याच्यामुळं आम्ही आमचं काम करत राहणार. मला तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की या योजना देत असताना मी सहज विचार करत होतो मायमाऊलींनो, आता निवडणुकीपर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या साधारण 5 महिन्याचा विचार केला तर तुम्हाला 7,500 रुपये मिळणार. आणि पुन्हा महायुतीचं सरकार, माझ्या मायमाऊलींनी भावाच्या नात्याने आमचं घड्याळाचं बटन, कमळाचं बटन किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबलं तर पुन्हा हे सरकार येणार. आम्ही चांगली कामं केलेली आहेत, आम्ही विकास केलेला आहे, आम्ही चांगली कामं केलेली आहेत, आम्ही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याच्या करता जीवाचं रान केलेलं आहे. गारपीट असो, दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कसल्याही प्रकारचं संकट, अवकाळी पाऊस असो, कसल्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटातनं माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आणि बांधवांना बाहेर काढण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. शेवटी राज्य करायचं ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचं असतं. ही शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये मिळून मिसळून काम करायचं हे देखील आम्हाला चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे. आज मात्र वेगळे प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. कुठं कोण शेण टाकतंय, कुठं कोण दगड मारतंय, कुठं कोण वेगवेगळ्या पद्धतीनं निंदानालस्ती करतंय, कुठं कोण वेगवेगळ्या पद्धतीनं जे शब्द वापरायला नकोत, जे संविधानाने आपल्याला सांगितलंय की असं तुम्ही वागू नका, कायद्याने नियमाने सांगितलंय, घटनेने सांगितलंय, ते पण पाळलं जात नाही आणि बरेच जण कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतायत. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय योग्य पद्धतीनं पुढे वाटचाल करत राहणार आहे. आम्ही कुठेही कुणाचा अनादर करणार नाही, कुठेही आम्ही कुणाला कमी लेखणार नाही. आमचे जे काही विकासाच्या बाजू आहेत, आमच्या ज्या काही योजना चांगल्या आहेत त्याच समजावून सांगण्याचं काम करणार. मला आज तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी खानदेशामध्ये आलेलो आहे. खानदेशातील गावागावातील मोठा उत्सव म्हणजे कानबाई माता. कालच खानदेशामध्ये कानबाई माता विराजमान झालेल्या आहेत. आज कानबाई मातेचं विसर्जन आहे. या निमित्तानं मी कानबाई मातेला देखील नमन करतो व धुळेकरांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. ह्याच्यातून मी आमच्या गरीब घरातल्या मुलींचं पण शिक्षण मोफत होण्याच्या करता महायुतीच्या सरकारच्या मार्फत आपण निर्णय घेतलेला आहे. आता माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गरीब घरातली मुलगी ही पण शिक्षणापासून आता वंचित राहणार नाही. कॉलेजच्या शिक्षणाचा संपूर्ण भार खर्च आम्ही सरकारी तिजोरीतनं तुमचा करणार. त्या मुलीला शिकवा, IAS ऑफिसर करा, IPS करा, त्याच्यामध्ये MPSC मध्ये तिला जायचं असेल तिथे ते जाऊ द्या. DYSP व्हायचं, प्रांत व्हायचं, तहसीलदार व्हायचं, क्लास 1 ऑफिसर व्हायचं, ते तिला होऊ द्या. डॉक्टर, इंजिनियर, CA, पायलट, जे काही माझ्या महाराष्ट्रातल्या गरिबांच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घ्यायचं असेल ते शिक्षण घेण्याच्या करता राज्य सरकार इतके दिवस 50% रक्कम देत होतं. माय माऊलींनो, त्याच्यातले राहिलेले पण 50% त्या मुलीच्या आईवडिलांचे भरण्याची ताकद नाही. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं 50% कशाला, आपण 100% देऊ आणि 100% देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता मला माझ्या धुळे शहरातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना सांगायचं आहे, इथं उपस्थित असणाऱ्या मुलींना सांगायचं आहे, तुम्हाला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर फी करता घाबरू नका. राज्य सरकारने संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी केलेली आहे. चांगलं बना, चांगलं शिक्षण घ्या, खूप मोठं व्हा, आई वडिलांचं नाव रोशन करा, त्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव वाढवा आणि तुम्ही ज्या गावातनं, ज्या तालुक्यातनं, ज्या शहरातनं आलेला आहे त्याचाही नावलौकिक वाढवण्याचं काम आमच्या मुलींनी करावं. मुलींच्यामध्ये कर्तृत्व आहे, फक्त तिला संधी देण्याचा अवकाश, तर ती मुलगी अतिशय तडफेनं पुढे जाऊ शकते. अशा पद्धतीचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. आम्हाला काही जण म्हणतात, विरोधक टीका करतात, अरे तुम्ही मुलींना दिलं, महिलांना दिलं, आमच्या भावांना काय? भावांना देखील दिलेलं आहे.
इथं बघा फ्री वीज पुरवठा आता 3 हॉर्स पॉवर 5.5 हॉर्स पॉवर 7.5 हॉर्स पॉवर अशा प्रकारचे पंप वापरणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला आता लाईट बिल भरावं लागणार नाही। आता त्यांचं जवळपास 14,900 कोटीचं लाईट बिल आम्ही भरणार। कुणी त्यांचं कनेक्शन तोडायला येणार नाही। लाईनमॅनला सांगा की आम्हाला अजित पवारने सांगितलंय की आता ते बिल सरकार भरणार आहे। त्याच्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे की पुढचं आता इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही। शेतीवाडी चांगली करा, प्रपंच चांगला करा, संसार चांगला करा, मुलाबाळांचं कल्याण करा, तुमच्या कुटुंबाचं कल्याण करा, अशा पद्धतीनं माझ्या भावंडांच्या करता निर्णय घेतला। एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, आम्ही त्याच्याही पुढे जाऊन मला बरेच शेतकरी माझाही दुधाचा व्यवसाय महाराष्ट्रात अनेक लोकांनी जोडधंदे केले, नंतर मूळ व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला। तुम्ही बघा काही काही वृत्तपत्रामध्ये मुली ह्या देखील दुधाचा व्यवसाय गाय गोठा करून मुक्त गोठा अशा पद्धतीने गाय गोठा ते करतात। त्याला आम्ही आर्थिक मदत करतो। दुधाचे भाव पडलेत, शेवटी आम्ही सरकारमध्ये ठरवलं की माझा शेतकरी मोडला तर राज्य मोडेल। त्याच्याकरता त्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या दुधाच्या भावात 5 रुपये अनुदान सरकारने द्यायचं। आता तुमच्या शेतकरी कुटुंबातलं घर 50 लिटर दूध गाईचं येत असेल तर 50 गुणिले 5 250 रुपये रोज त्या कुटुंबाला राज्य सरकार त्यांच्याकडे त्यांच्या अकाउंटला जमा करणार। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे मुडबरांचं सरकार नाही, हे श्रीमंताचं सरकार नाही। आत्ता देखील विणकर, आत्ता देखील यंत्रमागामध्ये काम करणारे माझे धुळ्यातले बांधव, येताना मालेगावचे बांधव, काल इचलकरंजीचे बांधव, त्याच्या आधी येवल्याचे बांधव आणि मुंबईमध्ये भिवंडीचे बांधव सगळे आम्हाला भेटले। त्याकरता देखील आम्ही कार्यक्रम आणलाय। अतिशय मनापासून काम करणारा हा विणकर आहे, हा माझा सहकारी आहे। कला त्याच्या निश्चितपणे हातामध्ये, त्या कलेला वाव मिळाला पाहिजे आणि त्याकरता 2023 ते 2028चं वस्त्रोद्योग धोरण आम्ही आणलेलं आहे। 5 वर्षामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक आम्ही करतोय। इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देण्याचं काम करतोय। त्या भागातल्या मुलांना मुलींना कमी पगार आहेत, ते पगार कसे व्यवस्थित वाढवता येतील ह्याबद्दलचा आम्ही प्रयत्न करतोय। मित्रांनो, भाऊ बांधवांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आम्ही एवढ्यापुरतंच थांबलेलो नाहीये। आपल्या राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील असतो। पोलीस पाटलाचं मानधन आम्ही 6,500 वरून 15,000 रुपये केलं। कोतवालांचं मानधन 7,500 रुपयावरून 15,000 रुपये केलं। आशा सेविकेचं मानधन 5,000 वरून 10,000 रुपये केलं। गटप्रवर्गाचं मानधन 6,200 वरून 7,200 केलं आणि अंगणवाडी सेविकेचं मानधन 8,325 वरून 10,000 केलं। अजूनही काहींच्या मागण्या आहेत, अजूनही आज अनेक निवेदनं मला आली, तटकरे साहेबांना आली, इतर माझ्या सहकाऱ्यांना आली। आपण जिथं कुठं कमी पडतंय तिथं अधिकचं देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। आपण अतिशय निर्धास्त राहा, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संसार करा। तुम्हाला राज्य सरकार खूप चांगल्या चांगल्या योजना त्या ठिकाणी देत राहणार आहे। लाडकी बहीण योजना आणली, तसं जे गॅस सिलेंडर वापरतात, माझ्या महिलांनी हात वर करा, गॅस सिलेंडर कोण कोण वापरतं? अरे अरे भरपूर वापरतात राव। ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे। राज्यातल्या 52,16,412 लाभार्थी कुटुंबाला हा लाभ आम्ही देणार आहे। तुमचा अकाउंट नंबर हा आमच्याकडे आता लाडकी बहीण योजनेमध्ये आलेला आहे। तिथं वर्षाच्या 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमचे जमा होतील। मोफत उच्च शिक्षण मुलींचं सांगितलं। लेक लाडकी योजना ही साधारण जन्माला आलेल्या मुलीचा पासून ती साधारण
18 वर्षाची होईपर्यंत तिला आम्ही 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने देणार. तिला त्याच्या शिक्षणाच्या करता त्याचा उपयोग होईल, किंवा शिक्षण तर तिला मोफतच आहे, पण तिला दुसरं काही पाहिजे असेल तर त्याच्याकरता तिला तो पैशाचा उपयोग होणार आहे. ही बाब पण आपण लक्षामध्ये घ्या. माय माऊलींनो, बहिणींनो, इतके दिवस आपण जन्माला आल्यानंतर आपलं नाव काय लागायचं? त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव, नंतर बापाचं नाव आणि आडनाव. आई जन्माला घालायची, 9 महिने पोटामध्ये त्या मुलाला मुलीला जपण्याचं काम आई करायची, नाव मात्र बापाचं. असं कसं? आम्ही विचार केला. तशा पद्धतीनं महिला बाल विकास आदिती तटकरेंनी प्रस्ताव आणला आणि त्यामध्ये पहिल्यांदा मुलाचं नाव, त्याच्यानंतर त्या मुलाच्या आईचं नाव, आणि नंतर बापाचं नाव, आणि नंतर आडनाव. अशा पद्धतीनं माझ्या माय माऊलीला, माझ्या आईला एक सन्मान करण्याचा प्रयत्न, तिला तिचं नाव हे सगळ्यांना माहिती होण्याचा प्रयत्न, आणि तिनं जे कष्ट त्या मुलाला मुलीला जन्माला घालत असताना घेतलेले आहेत त्याच्याकरता आम्ही हा सगळा खटाटोप केला. हाही निर्णय या सरकारने घेतलेला आहे. पिंक ई रिक्षा धुळ्यामध्ये पण कदाचित 17 शहरं आहेत. मला आता त्या शहरांची यादी नाही, या शहरांची यादी आहे का रे 17ची? त्याच्यात धुळे शहर आहे का बघ बरं. त्यामध्ये पिंक ई रिक्षा आम्ही देतोय. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही. घरी जो चार्जिंगला तुम्ही मोबाईल लावता, 2-3चा प्लग असतो, तिथं चार्ज करायचं, दिवसभर तुमची रिक्षा चालणार. त्याच्यामध्ये 10% त्या महिलेचे, 20% राज्य सरकारचे आणि 70% त्या वित्तीय संस्थाचे. अशा पद्धतीनं आम्ही 10,000 रिक्षा या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. आणि त्या एकदा सक्सेस झाल्या, आणि रिक्षा ड्रायव्हर पण महिला, तिनं स्वतःचं पायावर उभं राहायचं, तिनं त्या ठिकाणी काम करायचं. जसं आता पायलट महिला असते, जसं मी गडचिरोलीला गेलो तिथं वोल्वोचे ट्रक मोठे मोठे ती महिला चालवते, स्कूटर महिला चालवते, कार महिला चालवते, तर मग रिक्षा का नाही चालवायची? आणि उलट महिला जास्त सुरक्षित चालवते. पुरुषापेक्षा चांगल्या प्रकारचं ड्रायव्हिंग जर कुणाचं असेल तर ते महिलेचं असतं. मला अनेकदा आता विमानांनी फिरावं लागतं. काल पण मी कोल्हापूरहून नाशिकला आलो, आज पण आता जळगाववरून मुंबईला जाणार. सतत ह्या न त्या भागात जावं लागतं. मी ज्यावेळेस विमानामध्ये बसतो त्यावेळेस विमान चांगलं लँडिंग झालं स्मूथ की समजायचं पायलट महिला आहे, अतिशय चांगलं उतरवलं. आणि उतरवताना धाड दिशे आदळलं की समजायचं आपला गडी बसलाय. पुरुष माणूस तो काही इतकं सिन्सिअर नाही, धाड दिशे पडतोय. मी पुरुषांनो, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, खरं ते सांगतोय. नाहीतर तुम्ही म्हणाल ही आमच्याकरता बोलतो का, बघतोच ह्याच्याकडं. तसं काही नाही, आपण भावंड आहोत. खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं केलेला आहे. अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या योजना आपण ह्या सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांच्या करता आणलेल्या आहे. त्याकरता आपण या सगळ्या योजनांचा फायदा घ्या. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांना, युवक युवतींना, माझ्या वडीलधाऱ्यांना सगळ्यांना सांगणं आहे की मला जेवढं काही सांगता आलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता शेवटच्या महिलेपर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पोचवायच्यात. आणि त्या पोचवण्याच्या करता तुमची पण मला गरज लागणार आहे. कुठं अडचण आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आम्हा कुठल्याही प्रमुखांशी संपर्क साधा कार्यकर्त्यांनी, आपण लगेच त्याची नोंद घेऊ. परंतु खऱ्या अर्थाने लाभार्थी असणारी महिला, माय माऊली, माझा शेतकरी, माझा युवक युवती ह्या योजनांच्यापासून वंचित राहता कामा नये. मला तुम्हाला धुळेकरांनो सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही काम करत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. माणूस आहे का, महिला आहे का, बांधव आहे का, एवढंच आम्ही बघतो. मधल्या काळामध्ये आमच्या लक्षात आलं, मागासवर्गीयांना अनेक प्रकारच्या योजना देत असताना
बार्टी नावाची संस्था आम्ही अस्तित्वात आणली आणि बार्टी संस्थेच्या मार्फत त्या घटकाला अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देण्याचा आम्ही काम सुरू केलं। त्याच्यात माझ्या मातंग समाजाने सांगितलं आम्हाला अनेकांना की ह्याच्यात आमच्यावर अन्याय होतो। मग आम्ही विचार केला खरंच जरा त्यांच्यावर अन्याय होत होता काय करायचं। मग त्यांच्याकरता आता आरटी अशा प्रकारची संस्था काढली। इतरांच्या करता मागासवर्गीयांना बार्टी, मातंग समाजाला आरटी आणि त्या आरटीतनं त्यांना त्या योजना द्यायच्या। माझ्या बहुजन समाजाला योजना देण्याच्या करता गरिबांच्या करता आहे आम्ही सारथी काढली। सारथीमधनं आत्तापर्यंत 1 लाख प्रकरणं आपण केलेली आहे। कालच आम्ही कुणाचा तरी सत्कार केला, त्यांचा मुलगा मेरिटमध्ये होता, परदेशात पाठवण्याच्या करता सारथीनं त्यांना मदत केली। त्याच्यात समजा 25 लाख दिले तर सारथी संस्था 5 वर्षाचं व्याज भरते। असंच सगळ्या संस्थांच्या मध्ये ओबीसींना पण आपण ओबीसी घटक पण मोठा आहे आणि त्यांच्याकरता आपण महाज्योती आणलं। त्या महाज्योतीमधनं त्यांना आम्ही मदत करतोय। आदिवासींच्या करता देखील अशी संस्था आम्ही काढली, तिचा शॉर्ट फॉर्म आहे टार्टी, बार्टी आरटी टार्टी। आता आमच्या अल्पसंख्याक समाजाचे लोक म्हणायचे आम्ही पण भारतीय आहोत ना, आमच्याकरता काही योजना गरिबाकरता आहे का नाही, का आम्ही नुसतंच तसं राहायचं मोकळं? तसं नाही। आम्ही त्याचा अभ्यास केला आणि 15 दिवसापूर्वी कॅबिनेटला माझ्या अल्पसंख्याक समाजाकरता मार्टी ही संस्था आम्ही काढलेली आहे। आता त्या घटकातल्या अल्पसंख्याकांच्या मुलामुलींनी त्या संस्थेचा फायदा हा आपल्या पुढच्या वाटचालीच्या करता, आपल्या करिअर करण्याच्या करता, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता त्या ठिकाणी केला पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती आहे। सरकार कुठेही कुणावर अन्याय होऊन देत नाही। कुठं अन्याय झाला तर आम्ही अतिशय मनापासून तिथं धावून जातो। कालच विशाळगडला खालच्या वस्तीवर वाडीवर ज्या अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला त्यांना आम्ही पहिल्यांदा नुकसान त्यांचं झालेलं होतं 50,000 रुपये मदत केली, नंतर राष्ट्रवादीनं 50,000 रुपये मदत केली आणि काल पुन्हा सरकारतर्फे सगळ्या कुटुंबांना 1.5 कोटी रुपयाची मदत केली। अशा पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। तुम्ही विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असंच घडलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या धुळ्याची जागा भामरे साहेब ना, भामरे साहेब हे मंत्री होते। 5 मतदारसंघामध्ये भामरे साहेब 1,90,000 पुढे होते आणि मालेगाव मतदारसंघ त्या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली। 198 पैकी 194 भामरे साहेबांच्या विरोधी ज्या बच्चाबाई आल्या त्यांना मतं पडली, भामरे साहेबांना 4,000 मतं पडली। एवढं एकतर्फी मतदान केलं। शेवटी तुम्ही मतदार आहात, मी त्याच्याबद्दल तुम्हाला विनंती करू शकतो, मी त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरं काही करू शकत नाही आणि त्याच्यातून ते सीट 4 ते 5 हजार मतांनी त्या ठिकाणी गेलं। ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि ह्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणावर तिकडे मतदान केलं। संविधान बदलणार अशा प्रकारचा नेरेटिव्ह हा विरोधकांनी सेट केला आणि माझ्या मागासवर्गीय समाज आदिवासी समाजाला खरं वाटलं की आपलं आरक्षण जाणार, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे बदलणार, घटना बदलणार। खोटं सांगितलं। आम्हाला सगळ्यांना संविधानाच्या बद्दल आदर आहे, कालही होता आजही आहे उद्याही राहणार आहे। मी महाराष्ट्राला सांगतो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही। ही गोष्ट लक्षात घ्या। आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही कामाची माणसं। आम्ही सकाळी पहाटेपासून लोकांचे प्रश्न सोडवणारी माणसं आहोत। आम्ही वेळ काढूपणा करणारी माणसं नाहीये। आम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज आहे। खोट्या नाट्या प्रचाराला कृपा करून बळी न पडता पुन्हा एकदा या राज्यामध्ये उद्याच्या 5 वर्षाच्या करता ह्या योजना पुढेही 5-5 वर्ष चालण्याच्या करता आपल्या हातामध्ये ती गोष्ट आहे।
तुम्ही जर घड्याळाचं, तुम्ही जर धनुष्यबाणाचं, तुम्ही जर कमळाचं हे उमेदवारांची बटणं दाबली तर ह्या योजना पुढं 5 वर्ष कायमच्या त्या ठिकाणी चालू राहणार आहेत. ह्या पद्धतीचं आपलं काम चाललंय. आता वेगवेगळ्या बारक्या चिठ्ठ्या यायला लागलेल्या आहेत. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, महायुतीच्या 288 जागाचं वाटप करत असताना आम्ही सगळेजण प्रमुख एकत्र बसू आणि त्याच्यातून योग्य पद्धतीचा निर्णय घेऊ. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी काही काळजी करू नका. काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तो पक्ष त्या ठिकाणी उभा राहील, महायुती त्या ठिकाणी उभं राहील. मात्र सगळ्यांनी एक परिवार म्हणून काम करायचं. अजिबात एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करायचा नाही, अजिबात हलक्या कानाचं राहायचं नाही, अशा प्रकारची विनंती करतो. एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली आल्या आणि धुळेकरांनी अतिशय उत्साहाने सर्व जाती धर्माच्या आमच्या सहकाऱ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलं. त्याबद्दल धुळेकरांना लाख लाख धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.